भारतीय लष्करातील यशस्वी कारकीर्द संपून पोलीस दलात नवी जबाबदारी, देशसेवेच्या महान व्रताला नवी दिशा देत भारतीय लष्करातील यशस्वी कारकीर्द पूर्ण करून श्री सागर सुखदेव कोतवाल यांनी महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केलाय. त्यांची मुंबई पोलीस कॉन्स्टेबल व मुंबई पोलीस कारागृह विभागात नियुक्ती झाल्याबद्दल चांदवड येथे भव्य अभिनंदन व निवृत्ती समारंभ संपन्न झालाय. रेणुकाला चांदवड येथे झालेल्या या विशेष सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. कार्यक्रमात श्री कोतवाल यांच्या भारतीय लष्करातील कार्याची प्रशंसा करत त्यांच्या पुढील पोलीस सेवेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. देशसेवेचे व्रत हे एका वर्दीत संपत नाही तर दुसरा जबाबदारी सुरू राहते या शब्दात उपस्थित मान्यवरांनी त्यांना सलाम केलाय. श्री सागर कोतवाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले, भारतीय लष्कराने मला शिस्त, देशप्रेम आणि सेवाभाव शिकवलाय. आता ही शिकवण मी पोलीस दलात घेऊन जात आहे. जनतेच्या सेवेचे हे व्रत अखंड सुरू राहील. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी श्री कोतवाल यांचे अभिनंदन केले. यामध्ये चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास जी वाघ, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय भाऊ जाधव, शेतकऱ्यांचे नेते गणेश भाऊ निंबाळकर, युवकांचे आशास्थान राहुल कोतवाल, शिरपूर छावा संघटनेचे अध्यक्ष चेअरमॅन कैलास तात्या कोतवाल, मनोहर दादा चव्हाण, माजी सरपंच सुनील तात्या कवाड यांच्यासह अनेक मान्यवर आणि कुटुंबीय उपस्थित होते. समारंभानंतर उपस्थितांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय लष्करातील सन्माननीय सेवा पूर्ण करून पोलीस दलात प्रवेश करणाऱ्या श्री कोतवाल यांचे योगदान नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. आजच्या या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती आमचे मित्र सागर सुखदेव कोतवाल हे कोतवाल कुटुंबातून पहिला व्यक्ती आहे जे आज पोलीस दलात सहभागी झाले. त्यांच्या 17 वर्षाच्या आर्मीच्या सर्व्हिसला रिटायरमेंट झाल्यानंतर मोठ्या मेहनतीने मागच्या 1 वर्षात त्यांनी तयारी करून आता त्यांचं मुंबई पोलीस दलात सिलेक्शन झालं आहे. त्यानिमित्ताने हा कौटुंबिक सोहळा इथे आयोजित केलेला होता. या सोहळ्याच्या निमित्ताने त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे सगळे मित्र, त्याचे आप्तेष्ट आणि परिवार या सगळ्यांनी तो उपस्थिती लावली. त्यांचं सगळ्यांचं प्रेम त्यांना भेटलं आणि इथे मी सुद्धा माझ्या परिवाराच्या वतीने, आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने सागरला त्याच्या पुढील आयुष्यासाठी, त्याच्या नवीन इनिंगसाठी मी पण शुभेच्छा देतो. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्याच्या हातून जनतेची सेवा घडो, चांगला न्याय तो जनतेला देऊ शको आणि त्याच्या ह्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याची पर्सनल लाईफसुद्धा उतार वयामध्ये भरभराटीने जावो, त्याला आयुष्यात जे पाहिजे ते भेटो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो. आज पावेतो 2024 पर्यंत मी 17 वर्ष नोकरी इंडियन आर्मीमध्ये केली. इंडियन आर्मीच्या नोकरीमध्ये सेवारत असताना अनेक गोष्टींना फेस करावं लागतं. काही पारिवारिकही असतात, काही ड्युटीवरच्याही असतात. प्रत्येक ठिकाणी एकसारखी परिस्थिती नसते. कधी आपण बर्फात असतो, कधी आपण एखाद्या वाळवंटात असतो, कधी आपण एखाद्या तुफानामध्ये असतो. थोडक्यात ऊन, वारा, पाऊस ह्या सगळ्या गोष्टींना फेस करून ही 17 वर्षाची नोकरी ही मी पूर्ण करून आलेलो आहे आणि चांगलंही वाटतं आणि दुःखही होतं आहे का मला म्हणजे 17 वर्ष म्हणजे खूपच कमी आहे नोकरी असं मला वाटतं आहे. माझी देशसेवा ही जन्माला आल्यापासून तर आपण आहे तोपर्यंत, आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण देशसेवा ही केलीच पाहिजे. हे प्रत्येक नागरिकांचं हे कर्तव्यच असतं. पण एक बेल्ट फोर्स वर्दीवाला नोकरदार म्हणजे हा सैनिक घरी आल्यानंतर जवळपास मी वर्षभर घरी राहिलो म्हणण्यापेक्षा मी पोलीस भरतीची तयारी केली.
कारण एका सैनिकाला वर्दीची सवय लागली का की ती सुटत नाही, तर कुठेतरी बेचैनी होते. पण मग म्हटलं नाही, आपण पोलीस होऊया. पोलीस दलामध्ये हे बघून घ्या. तर एक मनाची जिद्द म्हणून मी पोलीस भरतीमध्ये उतरण्याचा निश्चय केला आणि मी ते पूर्ण केलं. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि माझ्या आनंदामध्ये माझा मित्रपरिवार, नातेवाईक, जे काही गुरुजन असतील, सर्वांनी माझ्या या आनंद उत्सवात सहभाग घेतला, मला आशीर्वाद दिले आणि त्या वतीने मी सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो आहे. मला विश्वासही नव्हता बसत की माझ्यासाठी, माझ्या प्रेमाखातर, माझ्या एवढा जमाव एकत्र येईल आणि मला शुभेच्छा देईल. खूप आनंद वाटला मला आणि पुढेही असंच मी पोलीस दलात प्रशिक्षित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य म्हणजे महाराष्ट्र पोलीस माझी काय जी पण काय कर्तव्य दक्षता असेल ते मी पूर्ण करणार. खरं म्हटलं तर शिक्षकाच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण हा असतो की त्याचा एखादा विद्यार्थी काहीतरी कर्तृत्व करून दाखवतो आणि तो त्याच्या कर्तृत्वात दाखवण्यासाठी शिक्षकाला आमंत्रित करतो. सागरने लष्करातून निवृत्त होऊन पुन्हा एक वर्दी उतरवून दुसऱ्या वर्दीत घुसण्याचा चंग जो बांधलेला होता तो त्यांनी पूर्ण केला. याबद्दल आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि मी त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि सेवानिवृत्तीबद्दल त्याचं अभिनंदन देखील करतो. नमस्कार. आज आपण सागर सुखदेव कोतवाल या अवलियाला शुभेच्छा देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो. खरं तर भारतीय सैन्य दलामध्ये कठोर परिश्रमानं मेहनत घेऊन भरती होऊन ती सेवा पूर्ण करणं आणि देशासाठी एक मैलाचा दगड म्हणून आपलं काम उभं करणं, या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडल्यानंतर विश्रांतीचे दिवस असताना परत एकदा मेहनत घेणं आणि महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलामध्ये सैनिक म्हणून कॉन्स्टेबलपदी नियुक्त होणं आणि पुन्हा परिश्रमाला सुरुवात करणं, या दोनही गोष्टी साध्य करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची गरज असते आणि सागर कोतवाल यांनी ती दाखवली. आज त्यांनी दाखवलेल्या त्या इच्छाशक्तीला आपण सगळेजण शुभेच्छा देऊया, मनापासून त्यांचं अभिनंदन करूया आणि पुढील वाटचालीसाठी परमेश्वर त्यांना उदंड बलदंड आयुष्य प्रदान करो, याच शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं, कोळी कन्या पुत्र होते दे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. या न्यायाप्रमाणे आज कोतवाल वस्तीवरचे भूमिपुत्र आमचे सागर सुखदेव कोतवाल यांनी देशाची सेवा केली. प्रथम केंद्रात गेले, तिथून रिटायर होऊन आले, परत सेवा करावं वाटली म्हणून पुन्हा राज्यात त्यांनी सेवेचा प्रारंभ केला आहे. त्याबद्दल कोतवाल वस्तीतर्फे मी त्यांचे हार्दिक असे अभिनंदन करतो आणि मी त्यांना एकच सांगेल की ज्या पद्धतीने तुम्ही तिकडे देशाची सेवा केली त्या पद्धतीने इकडे राज्यातसुद्धा व्यवस्थित सेवा करावी आणि तुमचा अनुभव प्रत्येक तरुणाने घ्यावा असं मी त्यांना सांगू इच्छितो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. पीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच सागर कोतवाल आणि त्याच्या परिवारावरती प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी, आप्तेष्ट आणि सर्व क्षेत्रातून आलेले सर्व मान्यवर मित्रांनो, गेल्या
अर्ध्या तासापासून आपण बघतोय सागरदादा सागरदादा सागरदादा. पण हा जो सागरदादा आहे हा घडण्यामागे आपण जिथे उपस्थित आहोत, खाली मान्यवर असतील, स्टेजवरती बसलेले किंवा आपण सर्व जमलेलो असतो, आपला कुठे ना कुठे हा खारीचा वाटा आहे त्यामध्ये. त्यापैकीच मी एक मानतो स्वतःला, जो माझा बालपणीचा मित्र, लहानपणी सोबत खेळलो, मोठेपणा पण आम्ही सोबतच जमलो, दुःख शेअर केले, सुख शेअर केले. आणि आज या क्षणी बोलताना अशी मजा वाटते की बघा, आयुष्यामध्ये प्रत्येकाला खूप दुःख मिळतात असं नसतं, किंवा प्रत्येकाला प्रत्येक वेळी सुखच मिळेल असं नसतं, ते मिक्सचर असतं. सागरदादाचं वाटेला तारुण्यात येईपर्यंत दुःख जास्त होतं, त्याचबरोबर स्टॅबिलिटी नव्हती आयुष्याची. या सगळ्या गोष्टी सावरत सावरत तो लष्करामध्ये सेवेत भरती झाला, देशाची सेवा केली. आणि बघा एवढं किती, देशाची सेवा झाल्यानंतर तो राज्याच्या सेवेमध्ये सुद्धा परत रुजू झाला. आणि ही सेवा साकारत असताना आपण बरेच जण आपल्यापैकी बोलले मनोगतामध्ये की आईचे छत्र हरपलं. खरं आहे, आईचे छत्र हरपलं, दुःख होता, ती खोलमोठी दरी त्याच्या आयुष्यामध्ये ती झाली. मात्र ती भरण्यासाठी किंवा त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी आपण सर्वांनी पण मदत केलेली आहे. ही मदत आपण आयुष्यभर करत राहू. आणि या आपल्या अगोदर सगळ्यांपैकी त्याचे जे वडील आहेत हेही तितकेच कारणीभूत आहेत. त्यांनी मोठं करत असताना त्यांनी ज्या खस्ता खाल्ल्या त्या सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून जसं यशवंत सरांनी सांगितलं मगाशी प्रशांत बोरीची कविता, तशीच अजून एक कविता आहे आई आणि बापाची. त्यामध्ये काही 2 ओळी मी तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये आपल्याला खूप काही शिकायला मिळतं, खूप कळतं. त्यामध्ये असं म्हटलंय, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. आई असते ती प्रेम करते, त्याला नाही लाभली, परंतु आपल्या सगळ्यांच्या आईची मोठा तर झाला, पण तो मोठा होत असताना त्याच्या मागे जो कणा म्हणून उभा राहिला, त्या बापासाठी सुद्धा आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. त्याचबरोबर शैक्षणिक आयुष्यामध्ये सागरला वारंवार मार्गदर्शन करणारे माध्यमिक विद्यालयातील जैन सर असतील, खैरनार सर असतील, सुतारे सर असतील, हे उपस्थित आहेत. बघा, विद्यार्थी घडताना तो आपोआप घडत नाही, त्याला लहानपणापासून जे शिक्षक लाभतात, मोठेपणापर्यंत जे मार्गदर्शन करतात व्यवसायापर्यंत, ते सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतं. जसं माध्यमिक शाळेमध्ये या शिक्षकांनी त्याला जसं मार्गदर्शन केलं, तसंच आम्हाला कॉलेजमध्ये मार्गदर्शन करणारे SS पाटील सर प्रत्येक तासाला बोंबलून सांगणार तुम्हाला की बाबांनो, कॉलेज लाईफ संपल्यानंतर, महाविद्यालयीन लाईफ संपल्यानंतर तुम्ही जेव्हा एक नागरिक म्हणून जगामध्ये वावरता तेव्हा तुम्हाला खूप अडचण येणार. त्यांचा एक शब्द आठवतो, बावळे म्हणून. त्यांनी हा बावळे हा शब्द सोडून बाकी कधीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात अगदी पोट तिडकीने सांगितलं. त्यापैकी सागर होता. त्यांनी बऱ्याचदा त्यांचंही मार्गदर्शन घेतलं आणि शिक्षक होते जे आज काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही. मात्र या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने तो आज ज्या यशस्वीतेवरती आहे, त्यासाठी त्याचे सर्वांच्या वतीने मी जाहीर अभिनंदन. तसं माझ्याच भावाची मी काही तारीख करून मला गाठ सांगितली, पण एक गोष्ट आहे, ज्याच्या मागे घरच्यांचा पाठिंबा, गुरूंचा आशीर्वाद आणि मित्रांचे चांगले सहकार्य राहत, तो नेहमी पुढे जातो. आज इथं सर्व मंचावर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ, आज सागर सुखदेव कोतवाल आता एका बाजूला ते रिटायर्ड होत आहे आणि एका बाजूला पुन्हा टायर्ड व्हायला जात आहे. कारण रिटायर्ड तुम्हाला विश्रांती घेण्यासाठीची म्हणून ही. पहिले मी सर्वांचा आभार मानते ह्या उपस्थिती असल्यामुळे. आणि जो हा आम्ही प्रोग्राम ठेवला आहे हा खास आम्ही आमचा आनंद एकटच न साजरा करता तुमच्या सर्वांमध्ये साजरा करायचा या इच्छेने आम्ही सर्वांना. नमस्कार, मी वनिता आहे. सागरची क्लासमेट म्हणण्यापेक्षा मी त्याची बहीण आहे. जेवढा जीव मी माझ्या सख्या भावांना लावला तेवढा जीव मी त्याला पण लावला. त्याच्या पाठीशी मी उभी होते. हिमाचल प्रदेश सारख्या ठिकाणी आपण कल्पनाही करू शकत नाही अशा ठिकाणींचा हा प्रवास, आणि आज आपल्यामध्ये ते ही पूर्ण सेवा करून आपल्यामध्ये इथे दिसत आहेत. पुढच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज आहेत मुंबई पोलीसमध्ये जाण्यासाठी. किती आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचं आरोग्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली आपली चांदवड नगरी, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तसेच आजचे सत्कारमूर्ती सागर कोतवाल, व्यासपीठावरती उपस्थित असलेले उत्कृष्ट वक्तृत्व देणारे माझे मित्र श्री गणेश भाऊ निंबाळकर, तसेच राहुलदादा कोतवाल, सुनीलजी, तसेच आमचे जवळचे नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मगर, चांदवड.